नमस्कार. आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक बोधकथा, सोन्याची पिसे. एका गावाजवळ एक तळे होते. त्या तळ्यामध्ये एक हंसीन राहत होती. त्या तळ्याजवळच एक गरीब बाई आपल्या 2 मुलींसोबत राहत होती. त्या हंसीनला सोन्याची पिसे होती. एके दिवशी हंसीनला वाटते की आपण या गरीब बाईला सोन्याची पिसे देऊन मदत करूयात. आपण जर या बाईला मदत केली तर ती आणि तिच्या मुली आनंदाने राहतील. दुसऱ्या दिवशी हंसीन त्या गरीब बाईला भेटायला गेली आणि म्हणाली, माझे एक सोन्याचे पीस मी तुम्हाला रोज देत जाईल. त्यानंतर हंसीन रोज त्यांना एक सोन्याचे पीस देऊ लागली. त्यामुळे ते कुटुंब सुखी झाले. कुटुंबाची परिस्थिती बदलली. आता ते आनंदाने राहू लागतात. पुढे ती बाई लोभी बनली. ती ठरवते की एकदाच हंसीनची सर्व पिसे काढून घेऊयात. दुसऱ्या दिवशी ती बाई हंसीनला पकडते आणि पिसे ओढू लागते. पण अचानक त्या हंसीनच्या पिसांचे रंगरूप पालटते. पिसे सामान्य होऊन जातात. ते पाहून बाईला आश्चर्य वाटते. हंसीन तिला म्हणते, मी तुला मदत करण्याचे ठरवले होते, पण तू हावरट झालीस. आता मी कधीही पुन्हा परत येणार नाही. या बाईला आपली चूक उमगते आणि ती त्या हंसीनची माफी मागते. हंसीन तिला म्हणते, पुन्हा कधी असा हावरटपणा करू नकोस, असे म्हणून ती उडून जाते. तात्पर्य: माणसाने जास्त लोभी नसावे. जे मिळते तेही गमावून बसतो. तर ही होती आजची आपली छोटीशी बोधकथा. अशाच आणखीन बोधकथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि कमेंट करून देखील सांगा. धन्यवाद.